काय झालं? का लपताय तुम्ही माझ्यापासून? मी ना तुम्हाला घरी घेऊन जायला आले. याल ना माझ्यासोबत? तेजू, माझा ऐकू. अजिबात माझ्या जवळ येऊ नका. लांब राहा माझ्यापासून. कुणात तुमचं का बोलत बसले? हे काय लावलंय तू? तेजू, हे बघ, जरा शांत डोक्याने घे. आतापर्यंत तेच करत आले ना. शांत डोक्यानेच घेत आले. मला सगळे सांगत होते, पण माझ्या डोळ्यावर तुमच्या चांगल्या वागण्याची पट्टी बांधून बसले होते ना मी. त्यातनं तुमचे कारनामे कधी दिसलेच नाहीत. पण आज मी स्वतःच्या डोळ्यांनी जे तुमचे रंग बघितले ना, त्यानंतर मला या घरात राहायची अजिबात इच्छा उरलेली नाहीये. कुठे जाणार आहेस तू? त्याची काळजी तुम्ही नका करू. माझा दादा समर्थ आहे मला सांभाळण्यासाठी. माझा आई, डोक्यात राग घालून या असा बावटपणा करू नकोस. लय मोठी चूक करतेस तू. कमाल आहे तुमची. मी जे करते ते तुम्हाला चुकीचं वाटतंय आणि स्वतःच्या अंगावरचे शिंतोडे नाही दिसत. चुका करत होते मी आतापर्यंत. आत्ता कुठे माझं डोकं भानावर आलंय. मी पण बघतो तू कशी जातेस. प्रयत्न करून बघा, पण आता तुमचे ते प्रयत्न नाही यश येणार नाही. मी या घरात राहणार नाही म्हणजे नाही. तेजू, ए तेजू, तेजू ऐक ना. ऐक ना माझं. तुझ्या दादाकडे जाशील ना तर सगळं फिसकटून जाईल. हो का? मग याची काळजी आधीच करायची ना. हात सोडा माझा. हात सोडा माझा. मी इथे थांबणार नाहीये. तेजू, तेजू, ए तेजू, तेजू, तेजू. तू आणि इथं काय करते? तुम्हाला शोधत मी इथपर्यंत पोहोचले. प्लीज चला ना घरी, प्लीज. पण आई, कारण ते आपलं घर आहे. तुमचं घर आहे ते. सूर्याचं आहे. आपल्या पूर्ण कुटुंबाचं घर आहे ते. तुम्हाला नाही राहायचंय का कुटुंबाबरोबर? म्हणजे तुला? हो, तुम्ही सूर्याच्या आई आहात हे कळलंय मला. आई, अहो, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिट केल्यानंतर तुम्ही कोणालाही काही न सांगता तिकडनं निघून गेलात. तुम्हाला किती आणि कुठे कुठे शोधलं हे माहिती आहे का तुम्हाला? आता बस. आता मी तुम्हाला घरी घेऊन जायला आले. प्लीज प्लीज आता घरी चला. मला तुमची आणि सूर्याची भेट घालून द्यायची. आणि आई, माझी खात्री आहे तुम्हाला बघून सूर्याला खूप जास्त आनंद होणार आहे. सो प्लीज प्लीज घरी चला. नाही, तुला वाटतं तसं नाही होणार पोरी. तुला माझ्याबद्दल प्रेम आहे, माझ्याबद्दल जिव्हाळा वाटतो. दादा, मला तुला अगं काय सांगितलं तुला? मागासं बस. मला तुला काहीतरी सांगायचंय. तू काय बोलायचं नाही आता. मला सगळं कळलंय. आज तू मला जगातला भारी आनंद दिलास. मला अजून बी ती बारकीच तेज आठवते. ती लहान लहान पावलं टाकत घरात फिरणारी, माझ्या संग खेळणारी माझी लाडकी तेजू. पण आता ती मोठी झाली.
आज नव्या जीवाला जन्म देणार आहे ती. मी मामा होणार आहे ऐकून ना माझ्या मनात अंगाच्या उकळ्या फुटायला लागल्या. दादा मी हो तू आई होणार आहे आणि मी मामा होणार आहे.